राईट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम इन द बॉक्स. हे जे सिम्बॉल आहे हे सिम्बॉल प्रॉपर बॉक्स मध्ये आपल्याला भरायचे. आता इथे एक फ्रॅक्शन मी तुम्हाला दिलेला आहे. हा जो फ्रॅक्शन आहे बऱ्याच मुलांना फ्रॅक्शनचा न्यूमरेटर कुठला डिनोमिनेटर कुठला कळत नाही. हा वरती जो तुम्हाला दिसतो हा न्यूमरेटर आणि हा जो आहे हा डिनोमिनेटर आहे. याला मराठीमध्ये अंश आणि छेद असंही म्हणतात. हा न्यूमरेटर हा डिनोमिनेटर. आता इथे एकूण तुम्हाला 4 एक्झाम्पल मी दाखवलेले आहेत. तर 2 एक्झाम्पल सेम तुम्हाला दिसतील, पण हे वेगवेगळे आहेत. फक्त हे दोन्ही सेम आहेत. इथे काय, तिथे बेस इक्वल आहे आणि न्यूमरेटर पण इक्वल आहे. मीन्स हा रेशो आणि हा रेशो दोन्ही पण सेम आहेत. दोन्ही फ्रॅक्शन तुम्हाला सेम दिसत आहेत. हे गुणोत्तर दोन्ही सेम आहे. दोन्ही जर सेम जर असेल तर साईन कुठला येईल, इक्वलचं साईन येईल. मीन्स या दोघांच्या मध्ये असं इक्वलचं साईन आहे. इथे जर आपण बघितलं तर बेस सेम आहे, न्यूमरेटर मध्ये फरक जाणवतोय आपल्याला, डिफरंट आहेत. जर बेस सेम असेल आणि जो न्यूमरेटर मोठा असेल, बेस जर सेम असेल, जो न्यूमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन मोठा असतो. बेस सेम आहे आणि ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन हा मोठा असतो. आणि मग हा जर मोठा आहे हा जर छोटा आहे तर चिन्ह कुठला वापरायचं, तर चिन्ह हे वापरायचं. हा जो चिंचोळा भाग जो आहे तो लहानकडे आला पाहिजे. मीन्स हे साईन असं इथे येईल. इथे तुम्हाला सेम तसंच एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळतंय की बेस सेम आहे. आता इथे या ठिकाणचा न्यूमरेटर मोठा होता, इथे या ठिकाणचा न्यूमरेटर मोठा आहे. मीन्स हे फ्रॅक्शन मोठा आहे. हे फ्रॅक्शन जर मोठं जर असेल तर साईन कुठला आपल्याला घ्यावं लागेल, हे साईन आपल्याला घ्यावं लागेल. कारण लहानकडे हा चिंचोळा भाग आला पाहिजे. म्हणजे अशा स्वरूपाचं हे साईन इथे येईल. आता तिन्ही एक्झाम्पल पेक्षा हे वेगळं आहे. हे वेगळं कसं आहे, तर इथे बेस डिफरंट आहे. इथे बेस सेम होते, सगळीकडे बेस सेम होते, पण इथे बेस डिफरंट आहे. न्यूमरेटर सेम आहे, हा न्यूमरेटर सेम आहे. मग अशा वेळेला कुठला फ्रॅक्शन मोठा असतो, ज्या फ्रॅक्शनचा बेस लहान असतो तो फ्रॅक्शन मोठा असतो. मीन्स हा जो फ्रॅक्शन आहे हा मोठा आहे आणि हा छोटा फ्रॅक्शन आहे. मीन्स अर्थात आपल्याला साईन कुठला वापरावा लागेल, तर हा छोटा असल्यामुळे हा चिंचोळा भाग त्याच्याकडे आपल्याला करावा लागेल. अशा स्वरूपाचे असणारे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. तर या फक्त 4 एक्झाम्पलचा जर तुम्ही नीट अभ्यास जरी केला तरी तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचे असणारे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतील.